मराठवाडा गर्भपात प्रकरणी एक धक्कादायक माहिती उघडकीस आलेली आहे। मराठवाड्यासह पुणे आणि ठाणे इथं 6 वर्षांपासून सातत्यानं गर्भपाताच्या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असलेल्या डॉक्टर सुनील राजपूतचे नाव या प्रकरणी पुन्हा एकदा समोर आलेले आहे। 2 दिवसांपूर्वी साताऱ्यात उघडकीस आलेल्या गर्भपाताच्या रॅकेटमधील पीडितेची तपासणी याच राजपूतनं केल्याचं डॉक्टर विकास आहेरनं जबाबामध्ये सांगितलेलं आहे। पीडितेचा संदर्भ देण्यासाठी त्याला राजपूतनं 15,000 रुपयांचं कमिशन ऑनलाईन दिलेलं होतं। सातारा पोलिसांनी वर्षा बाबासाहेब जाधव आणि उज्ज्वला विठ्ठल गायकवाड या 2 बहिणींच्या घरात छापा टाकत गर्भपाताचं नवं रॅकेट उद्ध्वस्त केलं। दरम्यान दोघी बहिणींकडे महिला रुग्ण पाठवणाऱ्या सिल्लोडच्या डॉक्टर आहेर याच्याही मुसक्या पोलिसांनी आवळलेल्या आहेत। पोलिसांनी आरोपींच्या आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू केला असून वर्षा आणि ज्योती यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्यानं 10, 15, 30, 40 हजारांचे ऑनलाईन व्यवहार केल्याचं आढळून आलेलं आहे। आणि यात राजपूत, वर्षा, ज्योती आणि इतरांमध्ये 90 हजारांपर्यंत ऑनलाईन पैसे पाठवले गेल्याचं उघडकीस आलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत आहेत। विशाल, मराठवाडा गर्भपाता प्रकरणी ही धक्कादायक माहिती उघडकीस आलेली आहे। राजपूतवर या संदर्भात या आधीचे जवळपास 6 ते 7 गुन्हे दाखल आहे आणि प्रत्येक गुन्ह्यानंतर सुनील राजपूत बाहेर पडतो आणि हेच काम करतो असं आता प्रशासनाच्या निदर्शनास आलेलं आहे। एखादा आरोपी इतका सराईत असेल तर तो वारंवार बाहेर कसा पडतो, या प्रशासनाची किती चूक आहे हे सगळं सुद्धा या पाहणं महत्त्वाचं ठरेल। आणि नव्यानं जो गर्भपाताचं स्कॅन्डल ओपन झालेलं आहे त्यातही सुनील राजपूत यानं सोनोग्राफी केली आहे। इतकंच नाही तर त्यानेच पेरलेले सगळे एजंट्स होते अशा पद्धतीची माहिती पुढे येत आहे। पोलीस आता या अनुषंगानं तपास करत आहेत। सोबतच सुनील राजपूत हा सध्या फरार असल्याची माहिती मिळते। त्याच्यावर मकुकासारखे गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्याचे प्रयत्नही आता पोलीस यंत्रणा करत आहे। मात्र या सगळ्यामध्ये एखाद्या आरोपीवर जर 7 गुन्हे असतात आणि तरीही तो अशा पद्धतीचं काम करतो तर यंत्रणा नक्की काय करतात असे अनेक प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होत आहे। नक्कीच विशाल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।